तुम्हाला माहिती आहे की आम्ही आलो गावी वेकेशनसाठी. तर आज काहीतरी स्पेशल आहे. तर आपण जाऊया आतमध्ये. आमची सगळं आत्ता झाली आहे आणि आत्ता वाजले 9:30. तर चला बघूया आई काय बनवते. ती आयुडी आज बनवते मस्त वडे. आईने वडे बनवायला सुरुवात केली आहे. आई नाश्त्यासाठी ना. हे वड्याचं पीठ, त्यात भात शिजवलाय, मेथी टाकले, चणा डाळ टाकले आणि रात्री पीठ भिजून ठेवले तांदळाच्या पिठामध्ये. आणि त्याची मस्त असे वडे झालेत. आणि नाश्त्यासाठी आईने बनवले सोडे. आई सोड्यांचा रस आहे ना. सोड्यांचा रस आणि मस्त गरमागरम वडे. मी बघितलंच आहात. तर आता नाश्त्याची तयारी चालू आहे आणि लवकरच जेवणाची तयारी ही चालू होईल. तर मग चला आपण मटण आणायला जाऊया. पटकन मटण आणू आणि ती दाखवते तुम्हाला आई कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने ते मटण बनवते. आणि आईच्या हाताचं मस्त रुचकर वडे मटण आपण आज खाऊया. चलो मित्रांनो, मस्त मटण आणले आहे. त्याच्यामध्ये आईनी वर हळद टाकली आहे. आता ह्याच्यासाठी मॅरिनेशनसाठी हे साहित्य आहे. आई काय काय घेतलं सांग. लसूण, मिरची आणि कोथिंबीर. आता हे सगळं आई मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे. जरा साईड टाकलं पाणी सुटण्यासाठी. बस. पाच मिनिटं मॅरिनेट करून ठेवणार. मी आता मॅरिनेट करत ठेवलं. एक 10 मिनिटं ठेवणार आणि मग कुकरला लावणार. कांदा भाजत टाकलाय. मटणाच्या रश्यासाठी कांदा खोबरं टाकतो, ही वेलची टाकली, लवंगा टाकल्या, जायपत्री, मिरी, ही दालचिनी टाकली. आमच्याकडे सध्या लाईट गेली आहे म्हणून चार्जिंगच्या बल्बवरती आम्ही हे शूट करतोय. आणि वरतून खोबरं, कोथिंबीर आणि लसूण. आता हे वाटण तू मटणामध्ये टाकणार ना वाटून. गरम मसाला, मिरी आहेत ना, बारीक नाही म्हटलं. आता बघा टाकले कचकच येते. आपलं वाटण मस्त झालेलं आहे. बारीक झाले मस्त आईने केलंय. तेल तापून आईने त्यात कांदा टाकला. आता मटणाची खरी तयारी चालू झाली आहे. मस्त मटण. रस्सा आहे ना. मला हे दिसत असेल हे काय आहे ते तुम्हाला दिसत असेल हे नेमके काय आहे. तर आईने आधीही वाटण केलं होतं तर त्याच्यातलं जरासं ह्याच्यात टाकलं आणि आता जे फ्रेश केलं तेही आता टाकलं.
गरम पाणी करत ठेवलं. आता फक्त एक उकळी करून मग आई गॅस बंद करणार आहे. का? कारण की मटण आपलं चांगलं शिजलेलं आहे. कवळं मटण होतं मग पटकन शिजले मटण. ते एक उकळी करून मग गॅस बंद करू. आता सुकं मटणची तयारी चालू केली आहे मी. त्यात तेल टाकलं आणि तेल तापल्यानंतर लगेच कांदा टाकला. आता जे उरलेलं वाटण होतं ते यात पण टाकलं आहे मी. सुकं बनवा. सुकंसाठी सुकं मटण. गरम मसाला, तिखट आणि हळद. आवडा. जे मिक्सरमध्ये वाटण केलं त्याचंच पाणी ह्याच्यात टाकलं. तर रस्सा मस्त झालेला आहे. आता त्याचा गॅस बंद केलाय. वरतून मस्त कोथिंबीर आणि आपलं सुकं मटण अजून होते. झालं आता ह्याला उकळी. मित्रांनो मस्त आपलं सुकं मटण तयार झालं आणि वरतून मस्त कोथिंबीर अशी आणि आपला मटणचा रस्सा. बघा आईने काय काय बनवले. हा आहे भात, गावचा भात आहे. त्याच्यानंतर भाकरी आहे गरम गरम. इकडे अळणी पाणी, मटणाचा रस्सा आणि सुक्कं मटण. आहा, एक नंबर मेजवानी. मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हो आमचा गावचा व्लॉग हा तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा मला. गावचा मसाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला तरी एकदम लाल दिसणार नाही. तर बघा गावच्या पद्धतीने आणि गावरान तडका म्हणाल ना तर एक जबरदस्त. तर ही रेसिपी कशी वाटली आणि आमचा गावचा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि स्वस्त राहा. त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. थँक्यू. फूल बघा, हे डबल गोकर्णीचं आहे. बघा गोकर्णाच्या झाडामध्ये आईने ना सफेद गोकर्ण पण लावलेलं आहे. ह्याच्यात साधं गोकर्ण पण आहे. इकडे बघाल ना तर कारळी बघा किती छान लागली आहे. अगदी बघा छोटी छोटी कारळी आहेत. आईचा अगदी छोटा बगीचा बघा. किती छान मिरच्या आल्यात. आईने काढून घेतल्या अर्ध्या. इकडे बघा सगळ्या मिरच्या आहेत. त्याच्यानंतर टॅमॅटो आहे. तर बघा किती छान मिरच्या आल्यात. अर्ध्या आईने काढून घेतल्यात. इकडे आहे जास्वंदीचं झाड. टॅमॅटो कुठे? हे बघा टॅमॅटोचं झाड. टॅमॅटोला सुद्धा फुल छान आले. असं फुलं आलेली आहेत. तिकडे बघा वांगी आहे. वांग्याचं झाड लावले. आता आम्ही वांगी काढून घेणार आहोत कारण आज आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करते. बघा वांगी सुद्धा किती छान आहे. ही बघा वेगळ्या कलरची जास्वंदी आहे आणि तसंच ही माठाची भाजी आहे
आमच्या ना कोकणामध्ये माठाची भाजी खूप आवडीने खाल्ली जाते डाळ भाताबरोबर. आणि इकडे आहे औदुंबर. आळूची म्हणजे वडीची पानं सुद्धा बघा किती छान लावलेत. पिवळी आबोली सुद्धा बघा किती छान फुलली आहे. इकडे बघा जे सफेद रुईचं झाड आहे हे मथुरेमधून आणलेलं आहे वडिलांनी. आणि तिकडे मोठा मोगरा आहे.